निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांना डिमांड असेल, लक्ष्मीकांत तरच काम करेल प्यारेलाल. रोजंदारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारला. विविध पक्षांच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांची भाऊगर्दी पाहायला मिळते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अनेक पक्षांचे हजारो उमेदवार मैदानात उतरलेत. त्यांच्या प्रचारासाठी गर्दीला मागणी वाढली. साहजिकच कार्यकर्त्यांचा भाव वधारलाय. पालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडाला असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या पदयात्रा निघतायत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यकर्त्यांना डिमांड आलाय. निवडणुकीत उमेदवार जिंकला की तो काही महिन्यात खरं तर पैसा कमावतो. कार्यकर्ता मात्र ज्या ठिकाणी आहे तिथेच राहतो. आत्ताचा कार्यकर्ता याबाबत सजग झाला असून निवडणुकीच्या निमित्तानं तो त्याचा मेहनतीच्या उमेदवाराकडून खरं तर आता वसूल करताना पाहायला मिळतोय. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत घरोघरी पत्रकं वाटणं, प्रचार फेरीमध्ये झेंडे घेऊन सहभागी होणं, सभांना हजेरी लावणं अशी कामं कार्यकर्त्यांना करावी लागतात. कोल्हापूर पालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आलाय. हे मतदान 10 आणि 11 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे. तो भरून दिल्यानंतरच त्यांना मतदान करता येईल. आतापर्यंत 400 कर्मचाऱ्यांनी असे अर्ज घेतले असून आज मंगळवारी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.